तर हॅलो मित्रांनो, मी आलो लग्नामध्ये. लोक लग्नामध्ये जेवण करायसाठी येते, आम्ही तुमच्यासाठी डेकोरेशन पाहायसाठी येतो. मग तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये असंच डेकोरेशन पाहिजे का नाही? का होय बाप्पा, मस्त मस्त फोटो लागून आहेत. मी तर एवढं चांगलं डेकोरेशन पाहून हैराणच झाली बाई. का तुम्हाला बी तुमच्या लग्नामध्ये असं डेकोरेशन पाहिजे का? ते बी कमी बजेट मध्ये. आता टेन्शन घ्यायची गरज नाही, तुमच्यासाठी घेऊन आली आहो मी. तुमच्या कमीत कमी बजेट मध्ये खूप सुंदर असं डेकोरेशन ना, त्यासोबत डीजे पण. तुम्ही एवढं सुंदर डेकोरेशन पाहून हैराण झाले ना? अजी माझं लग्न नाही, थांबा मी अशीच बसून पोच देऊन राहिली. यांचं लग्न आहे, यांचं रिसेप्शन आहे, लग्न नाही ना. हा धुवाभोवती येऊन राहिला होता बाप्पा गा. मोठी ज्या टीव्ही बी लागली यांच्याकडे, तो नवरी नवरदेवचे फोटो पाहण्यासाठी. सगळ्यात गोष्टी तर यांच्याकडे अरेंजमेंट आहे. मस्त वानाचे झुमर लागून आहे बाई फोटो काढायसाठी. त्या डेकोरेशनला पाहून मला बी असं वाटून राहिलं लग्न करून घ्यावं. जाऊ द्या, टाइम आहे माझ्या लग्नाला. डीजे असो, कॅटरेस असो या इतर सजावट असो, यांच्याकडे सगळ्याच गोष्टीची अरेंजमेंट आहे. लग्न असो, वाढदिवस असो, सगाई असो, मेहंदी असो, हळदी असो, यांच्याकडे सगळ्याच गोष्टीची अरेंजमेंट आहे. या कुठल्याही प्रकारचं फंक्शन असो. वांग्याची भाजी पाहून पाणी आलं का नाही? मला बी आलं पाणी. मग मी बी खाऊन टाकलं आईस्क्रीम. बढिया होती आईस्क्रीम. मग घेतलं आपलं ताट जेवणासाठी. ताटही मस्त सजवलं मी ना. वांग्याची भाजी, चमचम, पनीरची भाजी, वरण भात, पोळी, कढी. वरचा व्ह्यू तर खतरनाक दिसून राहिला होता. तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला तर स्वरा अमित बोरकर ह्या कॅटरेसला आजच बुक करा. त्यांचा कॉन्टॅक्ट तुम्हाला माझ्या कॅप्शन मध्ये मिळून जाणार.